टेक्निहोंगोच्या कोर्सचा स्टुडंट आहे. तर मी आत्ताच माझा टेक्निहोंगो कोर्स कंप्लीट करतोय. तर ह्याबद्दल मला थोडा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता की सुरुवातीला आपल्याला असं असतं की आपण एक इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतो किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये जायचं असतं आपल्याला. तर टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये जाताना सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे आपल्याला टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्या पण आल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते टेक्निकलचे इथिक्स असतात त्या गोष्टी पण आपल्याला आल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्यासाठी मला असं वाटलं की कुठेतरी मला एक डेडिकेटेड असं प्लॅटफॉर्म पाहिजे जो टेक्निहोंगोने मला दिला आणि त्याच्यामध्ये मला जावा असेल, जावा फुल स्टॅक असेल, त्याच्यानंतर ज्या ज्या लँग्वेजेस लागतात जसं की पायथन असेल, या सगळ्यांचे पण कोर्सेस त्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल असे पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर थोडं टेक्नॉलॉजीशी रिलेटेड अजून पुढे जाण्यासाठी म्हणून जॅपनीज जी म्हणजे आपण जपान जी सगळ्यात जास्त डेव्हलप कंट्री आज आपण टेक्नॉलॉजीच्या विषयात म्हणतो त्या जॅपनीज लँग्वेजबद्दल पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्याच्यामध्ये N5, N4, N3 अशा लेवलचे सर्टिफिकेशन आपल्याला करायला मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी देखील आज मला या माध्यमातून शिकायला मिळाल्या. यासाठी एन इन्फिनिटी इन्फो सोल्युशन आणि टेक्निहोंगोची टीम होती त्यांनी खूप जास्त एफर्ट आमच्यावर घेतले आणि ह्याच गोष्टीचा फायदा म्हणून मला असं झालं की जेव्हा हा कोर्स सुरू होता तेव्हाच मला क्विकिल नावाच्या सगळ्यांना माहिती की सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणारी खूप मोठी कंपनी त्या कंपनीची ऑफर मला मिळाली आणि आता मी तिथं ॲज अ एम्प्लॉय म्हणून काम करतोय. तर त्याचा फायदा इतका मला झाला की त्याच्यामुळेच मला प्लेसमेंटमध्ये जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा मला ह्या गोष्टी सर्व तिथे सांगता आल्या आणि एक्सप्लेन करता आल्या. कारण इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्हाला टेक्निकल गोष्टी एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर HR राऊंड जे असतात त्याच्यामध्ये ते चेक करतात की तुम्हाला कोणत्या कोणत्या बाहेरच्या गोष्टी म्हणजे जसं की मला जॅपनीज लँग्वेज येत होती तर मी ते त्यांना एक्सप्लेन करू शकलो. त्यामुळे असं झालं की त्यांना मला सांगता आलं की मी जॅपनीज लँग्वेज करतोय किंवा मी या प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल मला जास्त नॉलेज आहे, मी ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट केलेत. तर हे प्रोजेक्टसुद्धा मला या टेक्निहोंगो ज्या ग्रुपमध्येच मिळाले की तिथं मला स्वतः टीमबरोबर काम कसं करायचं म्हणजे आमचे 5 जणांचे ग्रुप करून दिला होता. त्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये आम्हाला फुल स्टॅक प्रोजेक्ट कसे करायचे या सगळ्यांबद्दलचं खूप छान नॉलेज या क्लासच्या माध्यमातून किंवा या बॅचच्या माध्यमातून मिळालं. तर मी सर्वजण जे आत्ता सध्या टेक्निकली मोटिवेट होऊ इच्छित आहेत किंवा टेक्निकल प्लेसमेंट घेऊ इच्छित आहे या सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही देखील या कोर्समध्ये एनरोल करू शकता आणि तुम्ही देखील येऊन तुमचे जे टेक्निकल स्किल्स असतील म्हणजे तुमच्याकडे काही जरी टेक्निकल स्किल्स नसेल 0 पासून ते तुम्हाला जर मास्टर्सपर्यंत जायचं असेल तर हा कोर्स खरंच इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेरच्या कंट्रीजमध्ये काही अपॉर्च्युनिटीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा कोर्स खूप मोटिवेट करणार आहे. तर तुम्ही पण नक्की जॉईन करा आणि टेक्निकल बना. थँक्यू.